तर महाविकास आघाडी पुढे राहील असं मला वाटत नाही. अच्छा. तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा निवडून आलात त्यावेळी तुम्ही अगदी 25 वर्षांचा भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या ठिकाणी तुम्ही तिथे विजय मिळवलात. यावेळी सुद्धा तुम्ही अगदी मार्जिन कमी झालं तरी सुद्धा तुम्ही विजय मिळवलात. पण पूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र आपण बघितलं तर भाजपची ग्रोथ होताना दिसते आहे आणि अजूनही ती ग्रोथ थांबलेली नाहीये. म्हणजे अगदी 14 पासून आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा. तुम्हाला काय वाटतं की काय कारण आहेत, कशामुळे भाजप एवढं वाढतंय राज्यामध्ये? एक तर आम्ही लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर आमचं सगळ्यांचं मत होतं आपण लोकात गेलं पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे, लोकांना काय देता येईल याचं आपण एक त्यांना विजन डॉक्युमेंट दिलं पाहिजे. पण आमच्यातले बरेच लोक तिकीट किती नंबर किती कोणाला काय दिलं पाहिजे कसं याच्यात जरासे गुंतले. ते एक प्रोसिजरल भाग आहे. त्यामुळे काही प्रमाणात साध्या भाषेत बोलायला गेलं तर आम्ही हवेत गेलो. आता काही ठराविक लोक सोडले. पवारसाहेब हे नेहमी जमिनीवर राहणारे व्यक्तिमत्व आहे. पवारसाहेब राहिले, लढले, पण बाकी जी काही कंबाईंड स्ट्रॅटेजी पाहिजे होती, मुद्दे कुठले घेतले, लोकसभेला मुद्दे ठरून होते की समजा सोयाबीनचा मुद्दा, कपाशीचा मुद्दा, मिडल क्लासचा मुद्दा, मग बेरोजगारीचा मुद्दा, संविधानाचा मुद्दा. पण विधानसभेला आपण जर बघितलं तर आमच्यातले बरेच लोक हवेत गेले आणि हवेत गेल्यामुळे एक काहीतरी वेगळंच बोलतंय, तिसरं काहीतरी वेगळंच बोलतंय. ह्याच्यात महायुतीने काय केलं की एकत्रित काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ठीक आहे गाजरं दाखवली, बरंच काय केलं. आता लाडकी बहीण योजना त्यावेळेस त्यांनी ती लागू केली, ॲडव्हान्समध्ये पैसे दिले 3-3 महिन्याचे, आणि आता सत्तेत आल्यानंतर मात्र म्हणतात ठीक आहे आम्ही विचार करू वगैरे. मला काय सांगायचे, ते फार स्ट्रॅटेजिक पद्धतीने गेले, खोटं पण बोललं पण रेटून बोलले आणि लोकांना दुर्दैवाने त्या ठिकाणी ते खरं वाटलं. आणि त्याच्यामध्ये काही सोशल इंजिनिअरिंग सुद्धा त्यांनी केलं, गुंडांचा वापर केला, पैशाचा वापर केला, आणि याच्यामुळे ह्या सगळ्या स्ट्रॅटेजींमुळे त्यांना जे यश मिळालं ते दुर्दैवाने आम्हाला ते मिळू शकलं नाही. काही प्रमाणात आमच्याही चुका आहेत आणि काही प्रमाणात त्यांनी जी स्ट्रॅटेजी वापरली त्यांच्याकडे अर्थकारण, ताकद, सत्ता, प्रशासन, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे खूप मोठ्या. हे फक्त निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी पुरतं हे मर्यादित आहे असं तुम्हाला म्हणायचं? भाजपची जी ग्रोथ आहे किंवा ओव्हरऑल महायुतीची जी राज्यातली ग्रोथ आहे ती फक्त इलेक्शन आणि त्याच्या आजूबाजूला आखण्यात आलेली स्ट्रॅटेजी एवढ्या पुरतीच मर्यादित आहे की यश लोकसभेला आलं नाही, विधानसभेला आलं, ठीक आहे. आता एका इलेक्शनमध्ये त्यांना आलं की पुढे येईलच असं नाही ना. त्यामुळे तिथं त्यांनी स्ट्रॅटेजी केली. कसं आहे की इतक्या चुका यांनी केल्या. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला मी याच्या पुढे घेऊन जातो की